खेड तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामामध्ये 50,721 क्षेत्रावर पेरणीचं कृषी विभागानं ठेवलं उद्दिष्ट। भात आणि सोयाबीन ही प्रमुख असून यंदाच्या खरीपामध्ये भाताची पेरणी 7,750 हेक्टर क्षेत्र आणि सोयाबीनचा 18,960 हेक्टरवर पेरा अपेक्षित। सोयाबीन पिकासाठी 14,220 क्विंटल बियाणे आणि भात पिकासाठी 3,100 क्विंटल बियाणाची आवश्यकता असून त्यासाठी महाबीज खाजगी कंपन्या आणि काही शेतकऱ्यांकडील घरगुती बियाणांच्या माध्यमातून ही गरज भागवली जाणार। आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत कृषी विभागाने ठेवलं या वर्षीच्या खरीप हंगामाचं उद्दिष्ट। खतांच्या बाबतीत 32,824 मेट्रिक टनाची मागणी असून मागणीनुसार पहिल्या टप्प्यात 22,368 मेट्रिक टनाचा पुरवठा होणार असल्याचंही कृषी विभागानं केलं स्पष्ट। आगामी खरीप हंगामात खते बियाणे यांची मुबलकता ठेवून शेतकऱ्यांसाठी मायक्रो प्लॅनिंग करा। आमदार बाबाजी काळे यांनी खरीप हंगामपूर्व नियोजन आणि आढावा सभेत कृषी विभागाला केल्या सूचना। आमदार बाबाजी काळे यांनी 2025-26 मध्ये कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांचा घेतला आढावा। वर्षभरात ट्रॅक्टर आणि अवजारांचे वाटप, विविध योजनांमधून अनुदान वितरण, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत 31 प्रस्ताव, बियाणे वाटपासाठी शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचवण्याची आवश्यकता, खतांचे योग्य नियोजन, बियाणे तक्रारीवर कंपनीवर कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कृषी सौर पंप आणि मोटार योजनांबाबत दिली माहिती। यावेळी बाजार समिती सभापती विजयसिंग शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, गटनेते माऊली ढेरंगे, सदस्य दिलीप डुबे, रुपाली कांबळे, कविता राक्षे, शंकर कावडे, मनीषा हिले, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर दत्तात्रय गावडे, पंचायत समिती कृषी अधिकारी सोनाली पवार यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती। आंबेठाण येथे मिनी क्रीडा संकुल उभे करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून निधी मिळवणार। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी आंबेठाणकरांना दिलं आश्वासन। आंबेठाण येथील अंगारमळा ते महिंद्रा कंपनी या मुख्य रस्त्याच्या बाजूने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन म्हणून 1,25,00,000 निधीतून होत असलेल्या ड्रेनेज लाईनचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते भूमिपूजन। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे, पंचायत समितीच्या सदस्या श्रद्धा मांडेकर यांच्यासह दिनेश मोहिते, राजू झांबरे, अमोल पानमन, सुनील देवकर, दत्ता पडवळ आणि संदीप काचोळे आदींची उपस्थिती। देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। निघोजे गावच्या हद्दीत महिंद्रा रस्त्यावर महिंद्रा गोडाऊन शेजारी 27 एप्रिल रोजी रात्री 8:15च्या सुमारास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात शस्त्र बाळगण्यास मनाई असताना आरोपी प्रतीक उमेश बोथरे वय 21 राहणार लक्ष्मी सोसायटी मेदनकरवाडी चाकण याच्यावर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जवळ बाळगली म्हणून दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चाकण औद्योगिक वसाहत परिसरात IT एनालिस्ट म्हणून नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीतील HP कंपनीचे 8,05,000 रुपये किमतीचे सुमारे 23 लॅपटॉप लांबविले। स्वप्नील सुनील पाटील वय 33 सध्या राहणार वीरभद्रनगर बाणेर मूळ नेरले तालुका वाळवा जिल्हा सांगली याला चोरी प्रकरणी पोलिसांनी केले गजाआड। कंपनीचे एरिया मॅनेजर संजय सुदाम गाडे वय 54 राहणार बालाजी आर्केड राजगुरुनगर यांची उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद। चाकण MIDC मधील फेज 2 मधील टेट्रापॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टोअरमधून सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान घडला प्रकार। चाकण शहर नजीक राक्षेवाडी गावच्या हद्दीत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण। दहशत निर्माण करणारा एक बिबट सोमवारी रात्री वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला। बिबट जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास। राक्षेवाडी परिसरात आणखी 2 बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता असून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पावलं उचलण्याची शिवसेना चाकण उपशहर प्रमुख किरण कौटकर यांनी केली मागणी।
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यालगत असलेल्या जय मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोकड केली लंपास। चेहरा झाकून आलेल्या 3 चोरट्यांनी मेडिकल दुकानातून 22,000ची रोकड लांबवली। अक्षय मनोहर पिंगळे वय 28 राहणार कडूस यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। चोरीपूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे हलवले, मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी पहाटे 2च्या सुमारास घडला चोरीचा प्रकार। पोलीस गस्त वाढवण्याची नागरिकांनी केली मागणी।